धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे बुधवार आणि आज मम्मी आणि मामा जो आहे माझा तो एका रिलेटिव्हजना भेटायला गेलेले आहेत मगाशीच। आणि आरव जो आहे तो आमच्या एक काकी आहेत पाठीमागच्या साईडला राहतात, तर लहानपणी त्यांच्याकडेच आरव असायचा। मग आता त्यांच्याकडे पण एक अजून एक छोटा मुलगा आहे, तर त्याला खेळायला सोबती झालेला आहे, त्यामुळे तो कंटिन्युअसली तिकडेच असतो आणि मी एकटीच घरात बसलेली आहे काहीतरी वाचत किंवा काही ना काहीतरी करत। आता मागचे काही दिवस मी तुम्हाला काही काम दाखवू शकले नाही, तर फायनली ही पत्र्यांचं जे काम आहे ते झालेलं आहे। इकडे अगोदर घालून घेणार नव्हतो पत्रे, पण प्रॉब्लेम काय होता आमचा की इथून घातल्यानंतर सुद्धा पाऊस जेव्हा असा पडतो तेव्हा प्रॉब्लेमॅटिक होतात गोष्टी, त्यामुळे मग राहू देत म्हटलं, नंतर बघूया इकडे काय करायचं झालं किंवा काही गोष्टी झाल्यास तर त्यामुळे नंतर काढता येईल, त्यामुळे इथलं हे घालून घेतलं कारण खूपच पाऊस असा इथपर्यंत येतो सरळ। आणि हे इथे आता थोडंसं काम करून गेलेले आहेत, जे कंपाऊंडचं काम होतं हे एवढं झालंय बांधून। आता थोडं अजून याच्यावरती हे जसं सिमेंटचं केले पेटी तशा पद्धतीने बनवायचे, तर ते उद्या येतील लोक। तर हे मापात, कारण ही जागा आमची नाही आहे, ही जागा दुसऱ्या लोकांची, तर हे मोकळं करावं लागणार आहे आम्हाला सगळं। तर असं केलेलं आहे, फायनली होत आले काम। ही खूप उंच म्हणजे जवळजवळ 5 फूट उंचीची भिंत बांधायला लावली आहे, अजून थोडंसं काम आहे त्याच्यावरती। पावसाचं वातावरण झालेलं आहे। हे जुने पत्रे आहेत, हे काढून ठेवलेत आणि हे सगळं आता अजून नाही क्लीन करायला घेणार आहे मी। आरव छानपैकी खेळून आलाय आणि दिवसभर तो आज खेळत आहे। काय म्हणायचंय तुम्हाला साहेब याबद्दल? काय नाही, आता अभ्यास करायचा एवढंच। तुमचे 30 पर्यंत पाढे झाले ना? नाही ना झाले? इंग्लिश मधले झाले की मराठीमध्ये करायचे राहिले तुझे? वातावरण बघा, खूप दिवसानंतर असं वातावरण झालंय परत। मला भीतीच वाटायला लागली। ही असा पत्रा हा जो आहे ना, हा मगाशी असा उभा ठेवल्याने वारं जोरात आलं, धम करून आवाज आला, घाबरून बाहेर आले मी। ह्या खुर्च्या अशा ठेवल्यात आता, हे अजून 1-2 दिवसाचं काम झालं की हे सगळं क्लीन करायला बरं, नाहीतर परत असंच होणार, इथेच सिमेंट कालवतात। फळ्या लावावं लागल्यात ना, ते कॉन्क्रीट होतं यासाठी कॉलममध्ये। ऐक ना, काय ऐकू? तुझा हॉटस्पॉट जरा कनेक्ट कर ना। बाई वीज हॉटस्पॉट काय, टीव्ही बंद कर, बंद पडेल टीव्ही। वीज भयानक अशा पद्धतीने अशी एकदम मोठी वीज इथं बघायला मिळालेली आहे। मम्मी आले म्हणायला लागलं, तर फोन केलेली, मामाच्या घरी आहे। माझं मामाचं नवीन जर कोणी असतील तर माझं मामाचं मावशीचं घर ह्याच गावात आहे। आम्ही टेकावरती राहतो, मामा अगदी गावाच्या सुरुवातीला राहतो आणि मावशी जी आहे ती गावाच्या दुसऱ्या साईडला एंडला राहते। तर अशा पद्धतीने मामाच्या घरी झालं, जर चालत म्हटलं तर 15 मिनटं लागतात, गाडीने 5 मिनिटात जाऊन पोहोचते। मिरू मावशीचं पण काय जायला 5-10 मिनटं लागतात मावशीच्या घरी पण जायला, आणि एवढं असून पण अजिबात भेटत नाहीत जास्त, कधीतरी महिन्यातनं असं काहीतरी भेट होते मम्मीचे वगैरे, कारण सगळे लोक आपापल्या कामात बिझी आहेत। छान वातावरण झालं, एकदम काळकुट, हे ढग, कलरफुल, म्हणजे असं वाटायला लागलं की नाही ढगांना छान कलर दिले, बापरे लागलं। तर आम्ही आज जातो, चला बाय आपण आज जाऊयात। मस्त पाऊस पडणार आज, पाऊस नक्कीच पडणार असं वाटायला लागलंय। आई आलेली मगाशी, मामाची आई आणि अजून एक काकी होत्या त्या आलेल्या। आई म्हणते मला पाऊस पडेल का, विजा होतील काय, घाबरू नकोस। कधी आलेली? संध्या येऊन गेली की मगाशी। आणि तू गेलेलास नन्नाकडे गेलेलास ना तू, याला काय करणार आता आपण, नन्नाकडे गेलेलास। तर हा जो फोटो आहे ना, ह्या फोटोची कहाणी खूप मस्त आहे, सांग बघ जरा लाईट लावा। आता हे जर तुम्ही बघितलं ना, तर आम्ही कोणीही असं तयार झालो नव्हतो किंवा एखाद्या फोटोग्राफरला बोलवून फोटो काढलाय असं नव्हतं। सगळेजण आम्ही नॉर्मल कपड्यामध्ये आहोत। रक्षाबंधनचा दिवस होता, तर नागपंचमी रक्षाबंधन, आणि मी त्यावेळी होते।
बहुतेक मी त्यावेळी प्रेग्नेंट होते की काय माहीत सेकंड बेबीसाठी असं आठ वाटा लागले मला, कारण त्याच वेळी मला यायला जमलेलं ऑगस्ट महिन्यामध्ये. हां बहुतेक करेक्ट. तेव्हा झालेलं असं की माझ्याकडे पहिला कुठला होता X60 फोन होता, विवो X60 फोन होता माझ्याकडे, बहुतेक विवोचाच होता वाटतं तो. आणि सचिनने तेव्हा नवीन घेऊन दिला होता मला. ब्लॉगिंग जस्ट स्टार्ट केलेलं मी. आणि नाही, मी प्रेग्नन्सी नंतरचं दुसऱ्या वर्षीचं आहे, कारण त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं. त्याच्यामुळे डिलेवरी होऊन गेल्यानंतर पण ह्याला रक्षाबंधनला यायला मिळालेलं, मला बोलवलेलं होतं, मग आलेलो मी. तर मग आम्ही तयार झालो होतो आणि पप्पा पण सगळे, पप्पा तेव्हा व्यवस्थित होते आणि सगळे असे बसलेलो. मग विनू म्हणाला चला एक फॅमिली फोटो घेऊयात आम्ही सगळे. आणि आरो तू कुठे होतास? लाईट गेली. बापरे, तू कुठे होतास तेव्हा? हा, तू कुठे होतास तेव्हा? मी काय माहित. आरो पण होता वाटतं तेव्हा, खेळत होतो. बाबा थांबा, थोड्या वेळाने सांगते. कसा घाबरला आरव? कशी झाली कडकड कडकड वीज? काय करतोय? काय करत गेला? मला थंड करण्यासाठी ज्यूस पितो. जास्त पिऊ नकोस, घशाला त्रास होईल. मागच्या वेळेला झालेलं माहिती आहे ना तुला. बघ काय करतोस. फ्रीजचं बटन बंद केलं पाहिजे, आवाज खूप येतोय. मशीन पण चालू होती, मशीनचं पण बंद करायला पाहिजे बटन. मशीन का कुछ हो नहीं हो ना. मशीन चालू होती की वॉशिंग मशीन. काळू गुप्प झालेला आहे. आम्ही सगळे बसलो आणि सांडशील याच्यावरती मुंग्या येतात बाळ, मुंग्या येतात, मुंग्या येतात सांडशील तर. आणि विनू म्हणाला फॅमिली फोटो घेऊया चला. आणि आम्ही सगळे असे बसलो आणि तो फोटो तेव्हा क्लिक केला. आणि ठरवून पण केला नव्हता की तयार व्हा चांगले किंवा हे, असंच वाटलं फॅमिली फोटो क्लिक करूया. आणि त्याच्यानंतर मग विनू जेव्हा आलं होतं, म्हणजे जस्ट पप्पा वारण्याचे 3-4 महिने अगोदर बहुतेक मे बी त्याने त्याच्या मित्राला दिलं होतं की हा फोटो छान आलाय आणि हा भरून दे म्हणून. आणि ते समोर विनू पण जॉबला गेला आणि ते राहिला, असं हे झालं. आणि त्याच्यानंतर आणि आम्हाला मिळालं पण केव्हा पप्पा ज्यावेळी वारले त्यावेळेला ते तयार झालं होतं आणि तेव्हा मिळालेलं आम्हाला ते. तर तो फोटो इतका छान आला ना, ती मेमरी वगैरे. आणि खूप म्हटलं की एवढं सिम्पल, एकदम कमेंट असेल ती सिम्पल एवढा का ताई तुम्ही फोटो हे केलाय. तर ती एक म्हणजे सिम्पल आलाय पण छान आलाय खूप फोटो, ठरवून ठेवल्यासारखा, अशा कमेंट आलेल्या एकदम. तर तेव्हा म्हटलं की ही मेमरी मी शेअर करावी. कारण कधी कधी आपण ठरवून काही केलेल्या गोष्टी असतात त्या एवढ्या चांगल्या नाहीत, पण अचानक काहीतरी गोष्टी इतक्या भारी होतात आणि आपण विचारही केला नव्हता. तर तशातलाच तो फोटो आहे, तो कायम तसाच राहिला मस्त एकदम. तर आणि तो मोबाईलनं काढलेला आहे हे म्हणजे मेन, तरीसुद्धा इतकं भारी. त्या फोटोग्राफरला चांगलं हे म्हटलं, फोटोग्राफरला फोटो करून देणाऱ्याला भारी म्हटलं पाहिजेत, कारण त्यानं खूप छान पद्धतीने तो म्हणजे कुठे असं फाटलेला नाही किंवा याने प्रॉपर उठलेला आहे. ओके, आता आम्ही मम्मीची वाट बघतो. आणि मी गेले 6 दिवस झाले चहा सोडलेला आहे. मी पण सोडलाय. तू चहा कधी पित होता सारव? मला आठवते मी मागच्या गुरुवारपासून चहा सोडलेला आहे. काही वाटत नाही अजून एवढं, पण बघूया हळूहळू. म्हणजे असं पहिला 1-2 दिवस थोडंसं वाटलं, पण आता काही वाटत नाही एवढं. 1 सेकंद. भयानक विजा व्हायला लागलेत. म्हटलेलं तसं पाऊस सुरू झालायच. आणि आजीने खरवस दिलंय. सचिनना खूप म्हणजे खूप आवडतो खरवस, पण राहणार नाही तेवढे दिवस मुंबईला घेऊन जाईपर्यंत. आणि आज ओल्या काजूंची भाजी होणार आहे घरी. मम्मी करणार आहे मस्तपैकी भाकरी आणि ओल्या काजूंची भाजी. चला, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या तरी बघून. लाईट पण आलेली आहे, कारण गेली होती, खूप वेळ गेली होती आणि आली थोड्या वेळानं. मस्त अवतार आज वेगळा झाला, जरा फ्रेश होते अगोदर. 3 सांजेची वेळ आहे
कारण या पावसाच्या ह्याच्यावर मला खूप इकडे तिकडे बघावं लागलं, कुठे पाऊस पडायला लागले कुठे पाऊस नाही. फ्रेश होऊया पटकन. मम्मीचा जुगाड. एवढे चांगले चांगले दुसरे भांडे, ते जर्मनचेच भांडे का किती साय? स्टीलची भांडी वापरायची. मग अगं बाई, माझी स्टीलचीच भांडी आहेत सगळी. ही जर्मनची भांडी की नाही, ही हळूहळू ह्याचं वजन आता केलीस आणि नंतर 1 4 वर्षांनी केलीस का नाही कमी भरते. हे जर्मन सगळं वितळत येते सगळं. अल्युमिनियमचं स्टीलचं आता समजते मम्मी. मसाला कुठला वापरणार? चला आज थोडासा मसाला घालून काजूची भाजी. ह्याचा नॉनव्हेजला मसाला केला त्याच्यातला आहे ना थोडा, सेम सगळं. मग नॉनव्हेजचा मसाला ते ठेवायचं नाही. चमचा तसंच खातो की कच्चे काजू मस्त वाटते ते काजू. कसली टेस्ट आहे रे, वेगळेच काजू. मम्मी ते जून झाल्यात का काजू ते, त्यामुळे ते टेस्ट टाकू लागले. हळद जरा, गरम मसाला थोडासा, पूड. तिखट टाकून तो लागतात. चलो डन. 5 मिनटं जेवण वगैरे झालं. आणि आज म्हणजे खूप दिवसानंतर जेव्हा इथे यायचे क्वाडमध्ये आणि बसल्यानंतर डिरेक्टवर मोकळा आकाश दिसायचं. आज पत्रे दिसत आहेत त्यामुळे थोडंसं वेगळं वाटायला लागले. पण ठीक आहे, आज दिवसभर ऊन पण होतं, दुपारी पाऊस पण पडला, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित वाटलं. आता हे सगळं जे आहे साफसफाई ते उद्या आणि परवा 2 दिवस, अजून बहुतेक 2 दिवस काम लागेल. उद्या झालं तर बरंच होईल काम पटकन. मग ते उद्याचं जर झालं सिमेंटचं काम, परवा त्यांचं नसेल तर हे सगळं क्लीन करून घेणं आणि तिकडचं पण थोडंसं स्वच्छ करायचं, कारण तिकडे पण सगळं काय काय टाकलेलं आहे. तर हे कधीपासून होत आहे. चला तर मग आजचा ब्लॉग खूप आवडला असेल. आणि छोटे छोटे ब्लॉग होत आहेत पण खूप कंप्लेंट्स येते, पण काय करू. आता माहेरी आले म्हटल्यानंतर थोडं घरातच जास्त वेळ, आणि जसं जमेल तसं मी ब्लॉग करते. आणि जेवढं इम्पॉर्टंट वाटते की तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं तर ते मी तेवढं शेअर करते आहे. शक्यतो म्हणजे मी जिकडे कुठे गेले, फॅमिलीसोबत गेले, घरातल्यांच्यासोबत गेले तर मोबाईल बाजूलाच ठेवते. म्हणजे कंटिन्युअसली मोबाईल घेऊन कधी कधी आयुष्य असं होतं की मोबाईलमध्येच कैद झाले, म्हणून मग थोडे कधी कधी मध्ये ब्लॉग्स येत नाहीत किंवा असं काहीतरी होतं. तर खूप चुकी तुम्ही समजून घ्याल, कारण माहेर आल्यानंतर आपण जर इथे टाईम स्पेंड नाही केला, कंटिन्युअसली आपल्या कामातच राहिलो, तर नंतर वाटतं की आपण माहेर पण केलंच नाही. कारण आता गेल्यानंतर मुंबईला शक्यतो दिवाळीलाच येणं होणार, आता असं काही कारण पण नाही त्याच्यासाठी. तर मग उद्या भेटते. बाय बाय.